ऐका ना, आज आपण बनवणार आहोत झणझणीत, मसालेदार आणि खमंग असं मटण. बनवायला अतिशय सोपं आहे. जर तुम्ही एकदा हा मटण बनवून खाल्लात ना, तर वारंवार हाच मटण बनवून खाल. एवढं टेस्टी बनवून तयार होते. बनवायला खूप सोपं आहे. कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी पसाऱ्यामध्ये मटण करी कशी बनवायची, ते पण कोल्हापूर स्पेशल झणझणीत स्पायसी एकदम पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी मी बनवलेली आहे. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे पाऊण किलो इतकं मटण घ्यायचंय. मटण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय. त्यानंतर एक सिंपल मॅरिनेशन करायचंय. अर्धा चमचा हळद ॲड करायचा, 1 चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीचं पेस्ट ॲड करायचंय 1 चमचा इतकं. आणि हाताने छान चोळून मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून घ्यायचंय. त्यानंतर लगेच आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. तर मी इथे एकदम ऑथेंटिक मसाला बनवणार आहे. पण माझ्याकडे चूल नाहीये. मी गॅसवर बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी गॅसवर बघा मी 2 कांदे ठेवलेले आहेत भाजण्यासाठी. तर दोन्ही कांदे मी फोडून घेतलेत. एका कांद्याचे 2 तुकडे करून घेतलेत. त्यानंतर 2 टोमॅटो ठेवलेत. छोट्या साईजचे आहेत म्हणून 2 घेतले आहेत. मोठे असेल तर एकच घ्या. त्यानंतर अर्धा खोबरा घेतलेला आहे. तो सुद्धा त्याच्यावर ठेवूनच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा, खोबरा जोपर्यंत छान काळपट होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा इथे खोबरं छान भाजलेलं आहे. खोबरं मी काढून घेतलेलं आहे. कांदा पण आपल्याला आलटून-पलटून दोन्ही साइडने छान काळपट होईपर्यंत भाजायचा आहे. आणि बघा कांदे छान भाजले आहेत. आलटून-पलटून दोन्ही साइडनी व्यवस्थित काळपट होईपर्यंत मध्यपर्यंत कांदे छान मी भाजून घेतले आहेत. कांदे भाजून झालेत, काढून घेऊया. टोमॅटो पण छान दोन्ही साइडने मी व्यवस्थित भाजून घेतले सगळ्या साइडनी. आता गॅस बंद करून घेते. कांदे, टोमॅटो आणि खोबरं सगळं भाजलेलं आहे, काढून घेऊया. आता आपल्याला बाकीचे सुद्धा मसाले भाजून घ्यायचे. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये 2 चमचा धने, 2 चमचा तीळ घेतलेली आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा सोप आणि 1 चमचा खसखस घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला पॅनमध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ढोबळी मिरची ॲड करायची आहे. छान खमंग मसाला भाजायचा आहे बघा. जोपर्यंत मसाल्यातून असा सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजायचा आहे आणि मसाला इथे भाजलेला आहे ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. आता सुक्का मसाला सुद्धा भाजून झालेला आहे. त्याचबरोबर कांदा, खोबरं सुद्धा भाजलेला आहे. आता आपण हिरवं वाटण तयार करूया. त्याच्यासाठी 1 मूठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 इंच आलं घेतलेलं आहे, 10 ते 12 लसूण कळ्या घेतलेल्या आहेत आणि 3 हिरवी मिरची घेतलेली आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करायचं आहे. जर तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावरच वाटून घ्या. त्याची टेस्टच वेगळी असते. तर बघा सगळं ॲड करून झाल्यानंतर मी आता मिक्सरला लावून हिरवं वाटण तयार करून घेणार आहे. हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता गॅसवर एक पातेलं ठेवायचं. त्याच्यामध्ये 1.5 चमचा इतकं तेल ॲड करायचं. तेल छान कडकडीत गरम करायचं. त्याच्यामध्ये 1 इंच इतकी दालचिनी घ्यायची, अर्धा चमचा काळी मिरी घ्यायचा, 1 भेंडी इलायची, 2 हिरवी इलायची आणि 1 स्टार फूल घ्यायचं आहे. 4 ते 5 लवंग घ्यायचे आहेत. हे सगळं तेलामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं हिरवं वाटण ॲड करायचं आहे. ते सुद्धा आपल्याला 2 मिनिटांपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित 2-3 मिनिटांपर्यंत भाजायचं कमी गॅसवर. आता हा मसाला छान भाजलेला आहे. आता याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मटण आहे, मटण ॲड करून घ्यायचंय. बघा मसाला छान भाजलेला आहे. आता या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये मॅरिनेशन करून ठेवलेलं मटण ॲड करायचं आहे. तुम्ही जर एकदा या पद्धतीने मटण बनवलात ना, खरं सांगते तुम्ही वारंवार बनवाल, एवढी टेस्टी बनून तयार होते. तर बघा हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावर एक झाकण ठेवायचं किंवा एखादी ताट ठेवायचं आहे. तर इथे बघा मी छोटीशी प्लेट ठेवलेली आहे आणि आता जेवढं पातेलं आहे तेवढीच प्लेट ठेवून घेतलेली आहे. म्हणजे पाणी पटकन गरम होईल. त्याच्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. मी इथे थोडं-थोडं करून पाणी ॲड करणार आहे. तर 1 ग्लास पाणी ॲड केल्यानंतर छान पाणी गरम झालं. त्यानंतर पाणी आपल्याला मटणामध्ये ॲड करायचं आहे. परत झाकण लावायचं आहे. परत 1 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. पाणी गरम झालं. परत ॲड करून घेतलेलं आहे. असं करून मी 3 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. बघा इथे 3 ग्लास पाणी ॲड करून झालेलं आहे. पाणी गरम करून ॲड केलेलं आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया, ढवळून घेऊया व्यवस्थित आणि जोपर्यंत 80% मटण शिजत नाही तोपर्यंत आपल्याला मटण छान शिजवून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत मटण शिजत आहे तोपर्यंत आता बाकीची तयारी करून घेऊया. तर आता आपण मसाला वाटून घेऊया. त्यासाठी बघा इथे मी जे सुक्के मसाले भाजून घेतले होते ते सुके मसाले ॲड केले आहेत. त्यानंतर खोबरं ॲड करून घेतलेले आहे. त्याचबरोबर आपल्याला कांदे सुद्धा ॲड करून घ्यायचे. आलं, लसूण पेस्ट आपण आधीच ॲड करून घेतलेली आहे मटणामध्ये. त्यासाठी इथे मी एक्स्ट्रा अजून ॲड केलेलं नाहीये. तर आता हे मिक्सर लावून छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मसाला वाटून घेतलेले आहे. त्याचबरोबर आपला मटण सुद्धा शिजून इथे रेडी झालेलं आहे. जवळपास मला 30 मिनिटं लागली आहेत मटण शिजवून घ्यायला. मटण 80% छान शिजलेलं आहे आणि आपलं आळणी पाणी सुद्धा त्याचबरोबर तयार झालंय. हा आळणी पाणी ना प्यायला 1 नंबर लागतो. खरंच तुम्ही जर तुमच्याकडे जर लहान मुलं असतील ना, त्यांना प्यायला द्या. खरंच मुलांसाठी खूप छान असते. जर तुम्ही नॉन खात असाल तर.
तर बघा हे सगळं आणि पाणी मी काढून घेतलेलं आहे बाजूला. त्याचबरोबर मटण सुद्धा सेपरेट करून घेतलेलं आहे. आता लगेच मी भाजीला फोडणी घालणार आहे. त्यासाठी बघा इथे मी एक कुकर घेतलेला आहे. कुकरला झाकण लावणार नाही, पण मी कुकरमध्ये फोडणी घालणार आहे. तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा फोडणी घालू शकता. तर इथे मी अर्धी वाटी इतकं तेल ॲड केले. ते छान कडकडीत गरम करायचं. इथे थोडंसं मसाला टाकून चेक केलं तेल व्यवस्थित गरम झालं की नाही. तेल आता छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण ॲड करायचं आहे. जो आपण कांदा, खोबरा, टोमॅटोचा वाटून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे. तर इथे मी पूर्ण वाटण ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला 4-5 मिनिटापर्यंत मीडियम गॅसवर हा मसाला छान भाजून घ्यायचा. मसाला खमंग भाजायचा. मसाला जेवढा चांगला शिजवला जातो तेवढा भाजीला चव सुद्धा छान येते. तर बघा इथे मी मसाला 4-5 मिनिटापर्यंत छान भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करूया. तर 2 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद ॲड केली आहे, कारण हळद आपण आधीच ॲड करून घेतलेली आहे. अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. मीठ सुद्धा कमी ॲड करायचं आहे, कारण आधीच आपण बॉईल करत असताना 1 चमचा इतकं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. आता सगळे मसाले ॲड करून झालेत. आता 2-3 मिनिटापर्यंत परत कमी गॅसवर आपल्याला हे छान मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर बघा इथे जवळपास 4-5 मिनिटं झालेले आहेत आणि मसाला खूप छान शिजून तयार झालेला आहे. तुम्ही जेवढं कमी गॅसवर जेवढा जास्त वेळ मसाला शिजवतो ना, तेवढंच मसाल्याला तर्री येते. तेवढाच मसाला खमंग भाजला जातो आणि भाजीला चव सुद्धा खूप अप्रतिम येते. तर मसाला खूप छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मटण ॲड करायचंय बॉईल करून घेतलेलं. हे सगळं मसाल्यामध्ये परतून घ्यायचंय. परत आपल्याला 2-4 मिनिटापर्यंत मसाल्यामध्येच हा मटण शिजवून घ्यायचं आहे. असं शिजवल्याने मटणाला खूप छान टेस्ट येते. मसाल्याचा पूर्ण टेस्ट, फ्लेवर सगळं मटणाला जातो आणि खूप छान मटण तयार होतो. तर बघा इथे मी 2-4 मिनिटापर्यंत छान मटण मसाल्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथे बघा मी अळणी पाणी ॲड करणार आहे, कारण खूप जास्त पाणी ॲड करणार नाहीये मी. जेवढं अळणी पाणी आहे तेवढंच पाणी ॲड करून घेणार आहे. थोडंसं मी पॉटमध्ये पाणी ॲड करून, कारण भरपूर मसाला लागलेलं होतं. तर इथे परत मी अर्धा ग्लास इतकं पाणी इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केलेलं आहे. त्याच्यातलं पूर्ण पाणी सगळं इथे मी ॲड करून घेतलेलं आहे. तर एवढं पाणी मला पुरेसं आहे, एवढा रस्सा. जर तुम्हाला अजून जास्त रस्सा वाढवायचा असेल, तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण इथे वाढवू शकता. आता आपल्याला जोपर्यंत भाजीला छान उकळी येत नाही, तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. जवळपास 10 मिनिटापर्यंत कमी गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. मटण एकदम सॉफ्ट झाला पाहिजे तोपर्यंत शिजवायचं आहे. आणि बघा भाजीला छान उकळी आलेली आहे. मटण पण खूप छान शिजून इथे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता याच्यात खूप जास्त तेल नाहीये, तरी पण भाजी अप्रतिम आहे. मस्त तर्री आलेली आहे भाजीला. वरून भरपूर सारं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि गरम-गरम भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. जमली की नाही भाजी कमेंट करून नक्की सांगा. आता मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते. तर ही भाजी मी ज्वारीच्या भाकरीसोबत, भात, कांदा आणि त्यासोबतच लिंबूसोबत ही भाजी सर्व्ह केलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? कोल्हापूर स्पेशल झणझणीत तर्रीदार अशी मटण करी आवडली की नाही? जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच भरपूर सारे नॉनव्हेजच्या रेसिपी बघायचे असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू अशाच एक नॉनव्हेजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.